छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर शुक्रवारी एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना घडली। टोकाचं पाऊल उचलण्यासाठी डोंगरावर गेलेल्या 18 वर्षीय मुलाला वाचवताना वडिलांचा तोल गेला आणि दोघेही दरीत कोसळले। आपल्या डोळ्यांसमोर पती आणि मुलाचा झालेला भीषण अंत सहन न झाल्यानं आईनेही त्याच दरीत उडी घेऊन जीवन संपवलं। एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। 18 वर्षांचा कुणाल सकाळी 10च्या सुमारास खवड्या डोंगरावर गेला। तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत असताना स्थानिक नागरिक, आई वडील आणि पोलिसांनी तब्बल 3 तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आई कुणालचे मनपरिवर्तन करत असतानाच गर्दीतून वडिलांनी अचानक पुढे होऊन मुलाला वाचवण्यासाठी मागे ओढण्याचा प्रयत्न केला। मात्र दुर्दैवानं दोघांचाही तोल सुटला आणि ते खोल दरीत कोसळले। डोळ्यांदेखत संसार उद्ध्वस्त झाल्याचं पाहताच तीव्र आघातामुळे आईनेही क्षणाचा विचार न करता त्याच दरीत उडी मारली। कुणालनं वडिलांकडे आयफोन 15 प्रो मागितला होता आणि त्यावरून वाद झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी आणि काही व्हिडिओमधून केला जातोय। कुणालनं एका वर्षापूर्वीही याच डोंगरावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला घरी पोहोचवले होते। मुलगा आणि वडिलांमध्ये सातत्यानं वाद होत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून पोलीस सध्या सर्व कोणातून सखोल तपास करतायत। एका क्षणाच्या रागापोटी आणि हट्टापोटी संपूर्ण हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये।